नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। आता बातमी अबू आझमींच्या वक्तव्याची। वारीमुळे रस्ता जाम होतो असं वक्तव्य अबू आझमींनी केलं। तर प्रसिद्धीसाठी अबू आझमी अशी वक्तव्य करतात असं फडणवीस म्हणाले। अबू आझमींचं वक्तव्य आता वादात सापडले, पाहूया। वारीमुळे रस्ता जाम होतो असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलंय। तर आझमींच्या फालतू गोष्टीला उत्तर देणार नाही म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला। हिंदूंचे सण साजरे होताना मुस्लिम तक्रार करत नाही, मात्र मुस्लिमांच्या नमाजाच्या वेळी तक्रार केली जाते असं वादग्रस्त वक्तव्य आषाढी वारीचा उत्साह सुरू असतानाच आझमी यांनी केलाय। आषाढी वारीवरून केलेल्या आझमींच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय। तर अबू आझमी यांना वादग्रस्त वक्तव्य करण्याचा शौकच असल्याचं फडणवीस म्हणाले। आज तक कभी किसी मुसलमान ने ये शिकायत नहीं किया कि सड़क पर त्योहार क्यों मनाया जाता है। मैं आ रहा था पूना से, तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है, हमने कभी मना नहीं किया, लेकिन हमारी मस्जिद हमारी नमाज के लिए यानी ये जानबूझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है। अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे, कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते, त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही, म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही। अबू आझमी सारखे विचारांचे सडक्या विचारांची जी लोक आहेत, स्वतःचं राजकारण करण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य करतात। अबू आझमी कधीतरी गळ्यात टाळ मृदुंग घेऊन वारीमध्ये सहभागी व्हा